नमस्कार. एमपीएससी बाबा ट्रिक्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीच्या कलमा पाहणार आहोत विथ भन्नाट ट्रिक्स. बघा, यामध्ये आपण राष्ट्रपतीच्या कलमा पाहणार आहोत. कोणाच्या? राष्ट्रपतीच्या. बघा, कलम 52 पासून 57 पर्यंत हा पहिला पार्ट मध्ये पाहणार आहोत. पुढच्या दुसऱ्या पार्ट मध्ये बघू. आता कलम 52 काय? बघा, कलम 52 आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. आता मी कंसात ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं का म्हणतोय? कारण आता तेच आपल्याला ट्रिकनुसार लक्षात ठेवायचंय. बघा, 52 ला आपण मराठीत जर लिहिलं, देवनागरी भाषेत असं देवनागरी लिपीत मराठीत, तर 52 असं आपण लिहितो. मग 52 इज इक्वल टू ब्राह्मण असा हे मग जुळतो. बघा, 52 इज इक्वल टू ब्राह्मण, 52 इज इक्वल टू ब्राह्मण. मग भारतासाठी एक राष्ट्रपती असेल आणि तो ब्राह्मण असेल असं तुम्ही लक्षात ठेवा 52 नुसार. आणि 52 मी आता डायरेक्ट तुम्हाला 57 सांगतो का ते बघा. कारण 57 कलम काय आहे की राष्ट्रपती पुनर्नियुक्तीस कितीही वेळा पात्र ठरतील. म्हणजे ते एकदा झाले तर परत कितीही वेळा राष्ट्रपती पदासाठी ते निवडणूक लढू शकतात. तर बघा 57 मध्ये शेवटी काय आहे? 7 आहे. बघा 7 म्हणजे काय? बघा, भारतीय स्त्रिया म्हणतात मला 7 जन्म हाच पती पाहिजे आणि तो सुद्धा कोण पाहिजे? ब्राह्मणच पाहिजे आणि तोही ब्राह्मणच पाहिजे. कारण 52 काय आहे? 52 नुसार एक पती असावा. हे कलम 52 आहे. बघा, हो, 52 काय आहे की भारतासाठी एक पती असावा. आणि 57 मध्ये सांगते की राष्ट्रपती कितीही वेळेस तो निवडणूक लढू शकतो. मग पुनर्नियुक्ती, मग भारतीय स्त्रिया काय म्हणतात? मला 7 जन्म हाच पती पाहिजे, हाच पती पाहिजे. कारण 7 फेरी घेतलेली असतात, त्यामुळे मला 7 जन्म हाच पती पाहिजे म्हणतात. म्हणून असं लक्षात ठेवाय. आणि तोही ब्राह्मणच पाहिजे असं लक्षात ठेवा. म्हणजे 52 काय आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. आता हे झालं. त्यानंतर 53 काय आहे की संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीच्या नावे चालतील. हे 53 आहे. त्यानंतर 54 आहे राष्ट्रपतीची अप्रत्यक्ष निवडणूक. राष्ट्रपतीची काय? अप्रत्यक्ष निवडणूक. त्यानंतर 55 आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. बघा, आता 54 आणि 55 मध्ये कन्फ्युज होऊ नका. 54 मध्ये फक्त सांगितलंय की राष्ट्रपतीची अप्रत्यक्ष निवडणूक आणि 55 मध्ये निवडणूक पद्धत सांगितलेली आहे जी आपण आयर्लंड देशाकडून घेतलेली आहे. कोणाकडून? आयर्लंड देशाकडून. त्यानंतर कलम 56 काय? राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ आहे. बघा, राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ. आता याची पण ट्रिक कशी लक्षात ठेवायची? बघा, 56 ला असं आपण मराठीत लिहिलं देवनागरी लिपीमध्ये 56, तर असं लक्षात ठेवा 56 इज इक्वल टू छकडा. बघा, 56 छकडा, छेने सुरू होते दोन्ही अक्षर छकडा. आता छकडा म्हणजे काय? ती घोडागाडी, टांगागाडी, त्याला आपण ते छकडा म्हणतो. बघा, आता हे लक्षात कसं ठेवायचं? बघा, ऑफिसचे कार्य संपल्यावर राष्ट्रपती छकड्यात बसून घरी जातात. राष्ट्रपती छकड्यात बसून घरी जातात ऑफिसचे कार्य संपल्यावर. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. छकडा, 56 इज इक्वल टू छकडा. आता हे कलम 57 पर्यंत पाहिले आपण. 1 2 3 4 5 6 कलम पाहिले. हा आपला पहिला पार्ट होता. मोठा पार्ट आपण दुसरा पार्ट आपण बनवू. एकच पार्ट जर बनवला तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्ही पण पाहायला कंटाळता. त्यामुळे छोटे छोटे व्हिडिओ बनवले म्हणजे जास्त इंटरेस्टिंग होतात ते. तर आपली एमपीएससी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. कारण याच्या सर्व फोटोज पीडीएफ तिथे अपलोड केले जातात. तसेच पॉलिटीच्या सर्व कलमांची पेड पीडीएफ हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर मला संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.